श्री अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्व आपल्या भावी तलाठ्यांसाठी एक चिंतेचा विषय. भावी तलाठी जे आपले अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, ज्यांना भावी तलाठी असंच म्हटलं पाहिजे, कारण कष्टाने मेहनतीने ते आज ना उद्या तलाठी बनणारच आहे, जे प्रामाणिकपणे करता येते. तर यांच्यासाठी चिंतेचा विषय असा आहे का जी काही तलाठी भरतीची जी काही प्रक्रिया आहे ती सरकारी एजन्सीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करायची का खासगी एजन्सीच्या माध्यमातून, असा विषय त्या ठिकाणी चर्चेला जातोय. एका वृत्तसंस्थेमध्ये एका वृत्तपत्रामध्ये असं त्या ठिकाणी आलंय का आता तलाठी भरतीची प्रक्रिया खासगी एजन्सीच्या माध्यमातून होणार आहे. तरी हा एक चिंतेचा विषय, कारण खासगी एजन्सीमध्ये त्या ठिकाणी अनेक गोष्टीमध्ये फेरफार केली जाऊ शकते खासगी एजन्सीच्या माध्यमातून, आणि असा विषय काही वर्षापूर्वी उघडकीस देखील आलेला होता. त्यामुळे आता भावी तलाठ्यांनी याच्या विरोधात आवाज उठवणं आवश्यक आहे. याच्या विरोधात त्या ठिकाणी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. लोकशाही मार्गाने आवाज उठवणं आवश्यक आहे, आणि यासाठी श्री अकॅडमी तुमच्या पाठीशी. कारण जर खासगी यंत्रणेकडं खासगी एजन्सीकडं तलाठी भरतीचा हा विषय गेला तर त्यामध्ये फेरफार वगैरे होऊन जे कष्ट करून मेहनत करून प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे जे काही उमेदवार आहेत त्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण असे अनेक आपण प्रसंग आणि घटना इतिहास देखील पाहिलेले आहे का शिक्षक भरतीचा घोटाळा, तलाठी भरतीचा देखील घोटाळा किंवा इतरही घोटाळे असे झालेले आहेत. त्यामुळं खासगी यंत्रणेकडे खासगी एजन्सीकडे हा विषय देऊ नये अशीच अनेकांची मागणी आहे. मग कुठं हा विषय त्या ठिकाणी गेला पाहिजे, तर एमपीएससी जी काही एमपीएससी राज्य सरकारची जी काही यंत्रणा आहे, जी काही संस्था आहे, तर ह्या एमपीएससी कडे त्या ठिकाणी अनेक मंडळी आपण सगळेच पारदर्शकतेने पाहतो. जे आपले राज्याचे जे अधिकारी त्या ठिकाणी भरले जातात त्यांची परीक्षा घेणारी एमपीएससी आहेत. तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन कडे हा तलाठी भरतीचा विषय गेला पाहिजे. त्यामध्ये तो विषय पारदर्शकपणे त्या ठिकाणी राहणार आहे असं अनेकांचं प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या क्लासेसचा आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मत आहे. तरी तलाठी भरतीचा विषय एमपीएससी कडे देण्यात यावा, खासगी यंत्रणेकडे खासगी एजन्सीकडे देण्यात येऊ नये, जेणेकरून प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही. कष्ट करणारे मेहनत करणारे विद्यार्थी असतात, सर्वसामान्य कुटुंबातले गोरगरीब कुटुंबातून आलेले विद्यार्थी असतात, आणि असं जर कुठं ह्या भरतीमध्ये घोटाळा होणार असेल तर मग आत्ताच त्याला रोखलं गेलं पाहिजे. त्यासाठी आता भावी तलाठ्यांनी आंदोलन करण्याची आवश्यकता आहे. श्री अकॅडमी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सहभागी व्हायला तयार आहे. तरी आपण कमेंटच्या माध्यमातून सांगावं का आपण याची दिशा कशी ठरवली पाहिजे. आपण ह्या तलाठी भरतीची प्रक्रिया ही योग्य एजन्सीच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी झाली पाहिजे. याची दिशा ठरवण्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे. कमेंटच्या माध्यमातून सगळ्या तलाठीच्या विद्यार्थ्यांनी, तयारी करणाऱ्या भावी तलाठ्यांनी सांगावं. कारण तलाठी हे पद या प्रशासनामधलं, महसूल प्रशासनामधलं एक अतिशय महत्वाचं पद आहे. गाव पातळीपासून त्या ठिकाणी जी तलाठ्याची गाव पातळीवर जो मुख्य एक प्रशासकीय घटक म्हणून तलाठ्याला पाहिलं जातं. तर तलाठी, त्यानंतर नायब मंडलाधिकारी, नायब तहसीलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मुख्य सचिव अशी रचना आहे. आणि या महसूल रचनेतला गाव पातळीवर सर्वसामान्याशी, शेतकऱ्याशी, गोरगरिबाशी जोडला गेलेला घटक हा तलाठी. त्याची प्रक्रिया ही पारदर्शकच असली पाहिजे. श्री अकॅडमी या तलाठी भरतीच्या प्रक्रियेसाठी त्या ठिकाणी आवाज उठवायला तयार आहे. प्रामाणिकपणे तयारी करणारे आणि प्रामाणिकपणे क्लासेसचं काम करणाऱ्या क्लासला देखील आमचं आव्हान आहे की आपण एकत्र येऊन या तलाठी भरतीच्या प्रक्रियेसाठी चुकीच्या दिशेला तलाठी भरतीची प्रक्रिया चुकीच्या एजन्सीच्याकडे जाऊ नये यासाठी आपण आवाज उठवायला तयार आहे. आम्ही देखील श्री अकॅडमी छत्रपती संभाजीनगर आवाज उठवायला तयार आहोत. कमेंटमध्ये आपण त्या ठिकाणी सांगा कशी याची आपली पुढची प्रक्रिया करायची किंवा कशी आपली रचना ठेवायची. तर आपण सांगा, त्या पद्धतीने आपण जाऊ. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही तुम्हाला शब्द देतो श्री अकॅडमीच्या वतीने. एवढंच या निमित्ताने सांगतो. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.